गावठी बकरे गावावर ना आणणार. कलेट पापलेट आपला खापरी पापलेट ना. घरी जाऊन असा प्रयत्न करू नका, खूप त्रास होतो. किलोवर घ्या नाही तर नगावर घ्या. बरेच लोक विचारतात पाला मासा दाखव. हा बघा बघा, हा पापलेट आहे. कितना रुपये किलो बोले? बघा लॉबस्टर. हे काय मित्र? हाय नमस्कार, मी अशोक. तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आणि अक्षता आहे, अक्षतासोबत आपल्या. तर आम्ही दोघे आलो आहोत ठाण्यातल्या एका फिश मार्केटला. आणि हे फिश मार्केट आहे पडवळ नगरचं फिश मार्केट. ह्याच्या आधी मी पडवळकर नगर म्हणत होतो, पण हे आहे पडवळ नगर फिश मार्केट. तर आज इथे आलो होतो मी फिश मार्केटला. आणि कोणते फिश अवेलेबल आहे ते जरा बघूया आपण फिश मार्केटमध्ये राऊंड मारून. आणि हे फिश मार्केट ना आपल्या शेख नाक्याची इथे आहे. तर मी सांगेनच तुम्हाला ॲड्रेस कुठे आहे ते फिश मार्केट आहे. तर पहिलं फिश कुठले आहेत ना अवेलेबल ते बघूया चला. तर हे बघा इकडे स्टार्टिंगलाच आहे मटनवाले आहे ते बघा. आणि इथे ठाण्यामध्ये ना प्रत्येक फिश मार्केटच्या पहिलं सुरुवातीला तुम्हाला मटन आणि चिकनवाले दिसतील. वगैरे मटन आहे. आणि इकडे गोड्या पाण्यातले मासे ते बघा. तर मिक्स आहे, समुद्रातले पण आहेत बघा. पापलेट आहेत मोठे मोठे. कसे दादा पापलेट? 1200 रुपये किलो पापलेट आहे बघा. पापलेटची साईज बघा, 1200 रुपये किलो हा पापलेट आहे. आणि केक कोळंबी हां 360 रुपये किलो ही कोळंबी आहे बघा. कौन सा क्या है? लॉबस्टर. हे बघा लॉबस्टर आहे. हे काय मित्र? शिवडा कसा आहे तो? हां 250 रुपये किलो बघा. हा 4.5 किलो जवळचा तो शिवडा आहे ना. यांच्याकडे बघा हे गोड्या पाण्यातले मासे पण आहेत. ते काय आहे? 1 किलो करू. 1 किलो करू. काय ते? 1 किलो करू. हे क्या एग्स आहे क्या? एग्स आहे क्या? हे काय आहे? कुठली मासा? हा बघा अंडी आहेत. अरे हा कोणता मासा आहे मित्रा? अरे कोणता मासा आहे? हे बघा हे रोहू माशाची अंडी ही बघा एवढी आहेत बघा. एवढा मोठा रोहू मासा त्याची अंडी आहे. आणि कशी अंडी? 200 रुपये किलो बघा 200 रुपये किलो. बघा हे घेत आहे तिकडे रोहूची अंडी. 1 किलो 900 ग्राम. ऑलमोस्ट 2 किलोची अंडी आहे. 900 ग्राम. आणि हे बघा मोठे मोठे लॉबस्टर आहेत. हाँ तो ये 2 किलो में कम है. बघा लॉबस्टर 900 ग्राम है ये. कसा दिसतोय बघा लॉबस्टर. हे लॉबस्टर कसं आहे दादा? 400 रुपये किलो. बघा 400 रुपये किलो लॉबस्टर आहे. कौन सा ये? हाँ? ये मटका. मटका 1 किलो 160 रुपये, 40 रुपये पाव किलो. बारीक मासे. त्याच्याकडे रोहू पण आहे, कटला पण आहे ना. कटला कसा किलो आहे? 200 रुपये किलो. किती? 200 रुपये किलो. बघा कटला 200 रुपये किलो. आणि हा छोटा कटला आहे का? ये रोहू है. हा रोहू आहे छोटा. हा का रोहू कसा? 180. हा बघा रोहू मासा 180 रुपये किलो. आणि मोठा रोहू पण सेम आहे. 200 रुपये किलो. आणि मोठावाला 200 रुपये किलो. हे बघा इथे गोड्या पाण्याचे मासे पण आहेत आणि समुद्रातले पण आहेत. 400. कैसा दिया प्रॉन्स? कोळंबी 400 रुपये किलो. पापलेट कसे? ये 1000 रुपये किलो. हे बघा हे 1000 रुपये किलो पापलेट. 1000 रुपये किलो. ये बात का ही रहेगा ना. नहीं ताजे. ये ताजे का कहाँ से आता है? कलकत्ता से. कलकत्त्यावर ना पापलेट येते. सुरमई किती? अक्का सुरमई 900 रुपया. किलो का भाव नहीं है. किलो है 800 रुपये. 800 रुपये किलो. ओके हे बघा सुरमई आहे 800 रुपये किलो. आणि हलवा बघा केवढा मोठा आहे. बघा हलवा केवढा मोठा आहे. कसा आहे तो हलवा? 800 रुपये किलो. हलवा पण आहे यांच्याकडे 800 रुपये किलोने.
बघा इकडे पापलेट कटिंग चालू आहे. केवढा मोठा पापलेट आहे बघा. सेम ही आहे पापलेट ना, वही आहे ना. बघा हा पापलेट आहे. कितना रुपये किलो बोले? बघा हा पापलेट 1000 रुपये किलोचा पापलेट. कटिंग चालू आहे मस्त मोठा आहे. आणि इकडे आपल्याला मुशी दिसते. मुशी कशी आहे दादा? 300 रुपये जोडी मुशी. बघा एवढी आहे मुशी, 300 रुपये जोडी. मुशी त्यांच्याकडे. आणि बांगडा हे बोंबील कसं आहे? 400 रुपये किलो, 200 रुपये काट. 400 रुपये किलो. आणि हा बघा बांगडा. बांगडा आहे पण हा बर्फाचा दिसतो. कसा बांगडा? 200 रुपयाला 5. बघा बांगडे 200 रुपयाला 5. मोठे बांगडे 215 रुपये किलो. नाही 200 रुपयाला 15 किलो नाही, 15 रुपये किलो नाही, 200 रुपयाला 15. कारली हा साईज जरा मोठीच आहे ना. हे कसं काटा असतो, मासे लागतात छान खायला. आहे का? चांगलं लागतं खायला. बघा आणि बांगडे पण मोठे आहेत. पण 200ला किती? 5. आणि हे शिवले कसे आहेत दादा? 100 रुपये वाटा. हा वाटा शिवल्याचा 100 रुपये. ₹400 रुपये किलो. ओके. इकडे पण आहे 400 रुपये किलो. आणि बांगडा 200 रुपये 5. हे बाजूबाजू शेजारी शेजारी सेम रेट आहेत. हे काय? हलवा कैसे किलो आहे? हे कैसे किलो हलवा? हा बघा हा 700 रुपये किलो हलवा आहे. हे सब अभी कलकत्ता का ही आ रहा है ना. सगळे कलकत्ताचाच माल आहे. आणि इकडे बघा इकडे गोड्या पाण्याचे मासे पण आहे. आणि हा काय? रोहू का? हा कटला. कटला बघा केवढा मोठा आहे. हा कसा किलो कटला? 360 रुपये किलो. 360 रुपये किलो कटला. आणि हे टायगर प्रॉन्स? टाइगर बहुत 420-40 रुपये, 400 में आएगा. 400 रुपये किलो टायगर प्रॉन्स. आणि आपले प्रॉन्स कसे ते? 400 रुपये. हे 400 रुपये किलो. आणि इकडे बघा इकडे पाला इंचा. हा बघा हा पाला मासा 1200 रुपये किलो. 1200 रुपये किलो पाला मासा. बरेच लोक विचारतात पाला मासा दाखव. हा बघा 1200 रुपये किलोला आहे पाला मासा. आणि फ्रेश आहे एकदम फ्रेश. एकदम फ्रेश. अंडी बोलो. अंडा दूँ क्या? नांडे लिया काटू क्या? हे काय रोहू आहे का? कतला है. आपण कटलाच आहे हाँ, का? कतला है. हा कसा किलो? 200 रुपये किलो. हा बघा हा 200 रुपये किलो आहे. आणि बारीक साईज आहे. 200 वाला 180 वाला. हे कोणचा? ये रुई मच्छी. हे रुई. काला मच्छी दे दो. हे जरा वेगळ्या भाषेत बोलतात रुई. रुई आपण रोहू. 160. बंगाली तो 80 रुपये आपको ले. बंगाली मध्ये रुई. पे करो. आणि हा रूपचंद कसा आहे रे? 180 रुपये किलो हा रूपचंद. गोड्या पाण्याचा पापलेट. वही ना बड़ा है. आणि काळे मासे कसे आहे? काळू. ये काला माछ 180 रुपये किलो. हा बघा केवढा मोठा काळा मासा 180 रुपये किलो. ताजा चांगला है अभी तलाव का मच्छी. 180 रुपये किलो. कौन सा? ये 400 रुपये किलो टेंगना है. हे टेंगणे 400 रुपये किलो. टेंगना. इकडे वेगळे वेगळे मासे आहेत. आणि खेकडे कसे आहेत दादा? 1000 रुपये डझन. 500ला 6. हे खाडीचे खेकडे आहेत एकदम ग्रीन पार्टीचे. आणि आपण आता घेतलेले मागे ते काळे खेकडे होते नदीचे. इथे पण शिवले होते मोठे शिवले. ते कसं 100 रुपये वाटा? हा 200 रुपये वाटा. हा 100 रुपये असं तुम्ही लगेच घेतला असतं. हा पापलेट कसे दिले ते? 1000 रुपयाला 4 पापलेट. थोडी छोटी साईज आहे पण 1000ला 4 आहे. बघा इकडे सगळे वाट्यावर लावले ते. वाट्यावरच आहे ना सगळे. मांदिली आहे. मांदिलीचा वाटा कसा? 100 रुपये. 100 रुपये मांदिलीचा वाटा. आणि बोंबील पण 100चे का? 200ला. हे बघा हे 200 रुपये वाटा आहे बोंबीलचा. बोंबील 7-8 बोंबील आहे 200 रुपयामध्ये. बघा इकडे पण खेकडे आहेत. खेकडे कसे ताई? 600 रुपये किलो. ओके इकडे किलो आहे 600 रुपये. किलो किती येतील ताई तरी पण? ओके 6-7 खेकडे बसतील एका किलोमध्ये. म्हणजे तोच रेट चालला ऑलमोस्ट सेम सगळीकडे. किलोवर घ्या नाही तर नगावर घ्या.
बघा हे शिवले आहेत, त्यांनी वाटा नाही लावला पण 200 रुपये वाटा आहे. ते डायरेक्ट भरून ठेवलेत, एवढा नाही मिळणार 200 रुपयाला. अरे हे काय आहे? बळे. हे बघा छोटे छोटे बळे. हा का वाटा आहे का? असेच काढून ठेवले. कसा तो वाटा? हा बघा 100 रुपये बळ्यांचा वाटा. बळे खा बळे. आणि जवळचा वाटा कसा ताई? 50 रुपये. हा बघा 50 रुपये जवळचा वाटा, म्हणजे एक वाटा 50 रुपये. तिन्ही नाही, एकच वाटा. 300 रुपयाला एक. हे 300 रुपये का एक? बघा 300 रुपये एक मुशी. मुशी पण एकदम मार्केटमध्ये आहे सध्या. आणि मोदकं कशी आहे ती? 100 रुपये. हा बघा मोदकांचा वाटा आहे 100 रुपयाचा. 100 रुपये वाटा मोदक. बोंबील काय रेट चालू आहे? 100 का 6-7 आहे. 100 रुपयाचे 6-7 बोंबील. ओके. हा बघा ते शिवले आहेत 100 रुपयाचा वाटा बघा शिवल्यांचा. आणि ही बारकी कोळंबी, याचा कसा वाटा आहे? कर्दी कशी? 100चा वाटा. हा पण 100. हा बघा कर्दी आहे 100 रुपये वाटा हा. आणि हा जवळा याचा 50 रुपये वाटा. आणि हलवा कसा? हलवा बघा केवढा मोठा. हलवा हे इकडचा 800 रुपये आणि हा 600. हा 600 रुपये आणि हा 800 रुपये. हा थोडा मोठा आहे आणि हा 600 रुपये. 4 पापलेट. हे बघा इथे 1000ला 4. या साईजमध्ये तुम्हाला 4 पापलेट मिळतील 1000ला. किती? 1 किलोमध्ये 5 बसतात. ओके. किलोमध्ये 5 ते पापलेट आहे का? बघा हे 800 रुपये जोडी पापलेट. 1 किलोमध्ये 1 किलोमध्ये 3 बसतात आणि 1 किलोमध्ये 5 बसतात. पण 1000ला 4. आणि हे कोळंबी कशी देते? 400 रुपये किलो. 450. आणि बांगडे पण आहेत ताईंकडे. बघा कसे? 200ला 5. ओके. हे बघा बारके 100ला 5 आणि मोठे 200ला 5. 6 पण देतील ताई. आणि तिकडे ते आता एक कटिंग करतात बांगड्याची. आणि हा बघा हा कटला आहे का? रोहू आहे. रोहूची क्लिनिंग चालू आहे, कटिंग क्लिनिंग. कटला कसा आहे? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो कटला. ओके. आणि हा पाला कसा दादा? पाला ना 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो पाला मासा. पाला मासाचा रेट चांगलाच चालू आहे. आणि हा कुठला आहे दादा? जिताडा. जिताडा कसा किलो आहे? जिताडा 600. जिताडा 600 रुपये किलो. ये सोल है. पूर्ण क्लिनिंग करायला लागते. असे गोड्या पाण्याच्या माशांचे खवलेच काढताना वाट लागते. खवले काढायची खूप मेहनत आहे, त्यामुळे कापून घेतलेलेच बरे पडतात. घरी जाऊन असा प्रयत्न करू नका, खूप त्रास होतो घरी जाऊन. हो गोड्या पाण्याचे मासे घरी जाऊन नाही होत. हा नाही शकत. बघा मस्त कोळंबी आहे. कशी कोळंबी? बघा 100 रुपयाचे 2 वाटे. आपला काटा बघ. आणि किलो कसं आहे? 300 रुपये किलो. थोडी बारीक साईज आहे मग 300 रुपये किलो. समुद्राचं आहे आणि ताजी आहे. आणि बोंबील कसे लावले जरा? 100 रुपयाला. हे बघा 7-8 बोंबील आहेत 100 रुपयाचे. आणि हा बघा यांच्याकडे रावस आहे. रावस कसा जा? 700 रुपये अख्खा रावस. ओके. किलो का कोई नहीं रेट? किलो है ना, 1 किलो का एक है. तो मतलब 700 रुपये किलो पकड़ के चले. बघा हा अख्खा रावस आहे 700 रुपये. ते म्हणतात किलोचं आहे, म्हणजे किलो 700 रुपयाला पडेल असं. आणि हे पापलेट कसे छोटे? 500 रुपयाला. बघा 8 पापलेट आहे. ते छोटे छोटे पण एकदम छोटे पण नाहीत, पण 8 पापलेट आहेत 500 रुपये. ताजा काय? आणि कोळंबी कशी आहे? 350. ते बघा हे 350 रुपये किलो कोळंबी आहे. हा बघा हा कलेट पापलेट. हा कुठला? खापरी पापलेट ना. 1000 रुपयाला 4 आहे. बघा ते लावले साईज बघा. 1000 रुपयाला 4. 1100ला 5 पण देईल दादा. बघा 1100ला 5. 1000 रुपयाला 4. हा मुशी कशी आहे दादा? 400ला जोडी आहे. 400 रुपये जोडी.
सध्या महाग आहे ना आता. सध्या महाग आहे, बोटी नसल्यामुळे मासे थोडे महागच आहेत. बांगडा कसा आहे बांगडा? 100 रुपयाला 4. सगळं मार्केट संपलेलं आहे आणि परत एंडला इथे चिकन आणि मटनवाले, हे पण फिक्स असतात तिकडे. कशी आहे रे कोंबडी? कोंबडी कशी आहे? जास्त नाही, 150 रुपये किलो. आणि कापलेली 200 रुपये. ओके. आणि मटन का 700? मटन 700 रुपये बोकडाचं मटन. ओके. प्युअर बोकडाचा दिसतंय. ओके. चांगलं भेटलं मटन आपलं, छान गावठी बकरे. ओके. गावठी बकऱ्याचं. गावठी बकरे गावावर आणणार. ओके. तर अशा प्रकारे आमचं हे पडवळ नगरचं फिश मार्केट बघून झालं आहे. मासे बघितलेत, बरेच मासे आहेत तिकडे, गोड्या पाण्याचे, खाऱ्या पाण्याचे सगळेच आहेत. म्हणजे जेवढे अवेलेबल असायला हवे तेवढे सगळेच मासे आहेत तिकडे. असं काही नाही की हा मासा नाही तो मासा नाही. प्रॉन्स भरमसाठ आहेत, पापलेट पण भरपूर आहेत मार्केटमध्ये. गोड्या पाण्याचे मासे पण तुम्ही बघितलेत, आहेत बऱ्यापैकी. तर हे जे मार्केट आहे पाठीमागे आपल्या पडवळ नगरचं, हे आहे वागळे इस्टेट नंबर 2ला. आणि आपला जो मेन चेक नाका आहे मुलुंडचा, म्हणजे आतमधल्या साईडचा मेन हायवेचा नाही, त्याच्या बाजूलाच आहे. तिथे कोणालाही तुम्ही विचारलं तर सांगते तिकडे की पडवळ नगर कुठे आहे ते आणि त्याचं फिश मार्केट कुठे आहे. ते बाजूलाच आहे त्याच्या चेक नाक्याच्या, मुलुंड चेक नाक्याच्या. पासपोर्ट ऑफिस आहे ना ठाण्याचं, त्याच्या अपोजिट साईडला. तर तुम्ही इथे येऊ शकता. आणि बुधवार, शुक्रवार आणि रविवार या 3 वाराला या स्पेशली, कारण तेव्हाच हे मच्छीवाले असतात, बाकीच्या दिवशी नसतात हे मच्छीवाले. ते काय काय असतात पण मी कमी असतात मच्छीवाले, बाकी वाराला या. आता जसं आम्ही शुक्रवारी आलो तर बरेच मच्छीवाले आहेत, पण आता पावसाळा असल्यामुळे अजून कमी आहेत. पावसाळा संपला की अजून वाढतील पण मच्छीवाले इकडे बरेच असतात. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.